तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर किरण सेविंगिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 चेस्ट साईज ब्लाऊज आहे ते कट करणार आहोत, पण ते असणार आहे आपलं प्रिन्सेस कटमध्ये. तर सध्या जे आहे अगोदर मी जो बॅक पार्ट आहे तो इथे कट करणार आहे आणि पेपर कटिंग्स जी आहे ती मी तयार करणार आहे. कारण ही जी पेपर कटिंग्स आहे आपण व्यवस्थित ठेवली की नंतर नेक्स्ट टाइम ह्याच कस्टमर असला किंवा ह्याच मापाचं दुसरंही असलं तर आपण पटकन ठेवू शकतो. त्यासाठी मी इथे पेपर कटिंग्स वापरलेली आहे. तर आता इथं जे आहे सगळ्यात अगोदर मागचा पार्ट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर मागचा जो गळा आहे तो खूप आपला डीप आहे, त्याच्यासाठी मी शोल्डर घेतला आहे इथे 5 इंचावरती. त्यानंतर जे आहे मला जी शोल्डर पट्टी आहे ती 2.25 इंच तयार ठेवायची आहे. तर 3 इंचावरती जे आहे मी एक पॉईंट दिला. त्यानंतर जे आहे इथं परत एक 5 वरती पॉईंट घेऊन घेतला, कारण आता आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन अशी द्यायची आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आता ही जी मुंड्याची हाईट आहे तर ती द्यायची आहे. तर मुंड्याची हाईट देणार आहे मी 6.5 इंचावरती, 6 इंचावर नाही, 6.25 इंचावरती जी आहे मी मुंड्याची हाईट इथे देणार आहे. त्यानंतर आता याच लाईनवरती जे आहे आपलं चेस्ट आपल्याला टाकायचं आहे. तर 32 चेस्ट आहे, तर त्याचा चौथा भाग येतो आपला 8 इंच आणि 2 इंच जे आहे मी इथे मार्जिन ठेवणार आहे. तर यानंतर जे आहे आता आपल्याला मुंड्याच्या गोलाईमध्ये शेप द्यायचा आहे. तर आपलं जेही आपण हाईट दिलेली आहे त्याचा मध्य पॉईंट आपल्याला इथे व्यवस्थित असा काढायचा आणि इथपासून क्रॉसमध्ये सुद्धा 1 इंचावरती आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि फ्रेंच कर्ने असं व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे. कारण फ्रेंच कर्ने काय होतं, जसं आपल्याला शेप पाहिजे व्यवस्थित आपल्याला तसा शेप इथे भेटून जातो. तर इथं जे आहे मी माझा शेप सुद्धा ड्रॉ केलेला आहे. तर आपण आता हा जो मुंडा आहे तो जर इथे मेजर केला तर किती भरतो आपण इथे बघू. तर इथे हा जो आहे भरत आहे 8 इंचावरती. तर आपल्याला हवा होता 14 ते 14.5 इंच. तर इथं काय होणार, आपलं हाफ इंच जे आहे तर ते मार्जिनमध्ये जाणार आणि 7.5 किंवा मग 7.25 इंचाचा आपलं जे मुंडा आहे तो रेडी राहणार आहे. आणि बॉडीवरचं मेजरमेंट आहे त्यामुळे कसं थोडंफार पाऊण इंच आपलं लुझिंग असलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा आपण ब्लाउजरतून मेजरमेंट घेतो त्यावेळेस एक्झॅक्टली जो मुंडा आहे तो विथ लुझिंग असतो आणि बॉडीवर आपण थोडंसं टाईट मेजरमेंट घेतो, तर 5 इंच एक्स्ट्रा असलं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर आता आपण घेणार आहे आपल्या ब्लाऊजची हाईट. तर इथं जे आहे मी ब्लाऊजची हाईट ठेवणार आहे 14 इंच आणि त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे बॅक पार्टमध्ये. तर 15 इंचावरती जे आहे मी एक पॉईंट इथे देऊन दिला आणि एक स्ट्रेट लाईन अशी इथं मारून घेतली. आता ही स्ट्रेट लाईन मारणं झाल्यानंतर याच लाईनवरती जे आहे मी जे वेस्ट आहे त्याचं मेजरमेंट घेणार आहे. तर वेस्ट आहे आपली 28 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो आपला 7 इंच. 7 इंचावरती एक पॉईंट दिला. आता जो मागचा टक्स आहे तो मी इथे देणार नाही आहे, तर मी इथे जे आहे 2 इंच एक्स्ट्रा घेऊन चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन ह्या दोन्ही इथे मॅच करून घेतल्या. तर इथं जे आहे आपल्या दोन्हीही लाईन झालेल्या आहेत तयार. तर यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या गळ्याची हाईट द्यायची आहे. तर इथं जे आहे ना मी गळ्याची हाईट कशावरती ठेवणार की जेवढी मला पट्टी पाहिजे त्याच्यामध्ये पाऊण इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे. तर गळ्याची पट्टी जी आहे मला खालची जी आपली वेस्ट पट्टी असते ती मी 3.5 इंच तयार ठेवणार आहे. तर 3.5 इंचावर 3 इंचामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन मी 4.25 इंचावरती एक पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन अशी मारून घेतली. त्यानंतर आपल्याला जे आहे ना 2.5 इंचावरती परत एक पॉईंट घ्यायचा आणि व्यवस्थित असा एक इथे ड्रॉ करून घ्यायचा. तर इथं जे आहे आपला एक शेप इथे ड्रॉ झालेला आहे. यानंतर आता आपल्याला द्यायची आहे गोलाई इथे. तर व्यवस्थित अशी आपल्याला इथे हा फ्रेंच कर्व यूज करून सुद्धा आपण इथे गोलाई देऊ शकतो. तर इथे जे आहे मी व्यवस्थित अशी गोलाई सुद्धा देऊन दिली. तर आता हे समोरचं जेही आपलं ड्राफ्टिंग आहे ते इथे झालेलं आहे. आता मी हे असं कट करून घेणार. तर इथं जे आहे आपलं बॅकचं कटिंग झालेलं आहे आणि आता आपला डीप जो गळा जो आहे तो डीप आहे. तर आपण इथं हाफ इंच डाऊन सुद्धा देणार, पण ते जे आहे ते मी जेव्हा आपण स्टिचिंग करतो आणि शोल्डर जॉईंट करतो त्या टायमालाच देत असते. तर आता जे आहे आपल्याला करायचं आहे फ्रंट पार्ट इथे रेडी. तर फ्रंट पार्टसाठी सुद्धा मी इथे एक पेपर घेतला. तर आता फ्रंट पार्टमध्ये जे आहे आपलं फ्रंट ओपन आहे, म्हणजे पुढं समोरून जे आहे हुक आणि आईच्या पट्ट्या येणार. तर हुक आणि आईच्या पट्ट्यासाठी जे आहे हाफ इंच अगोदरच जे आहे मी एक्स्ट्राचं इथं घेऊन घेणार.
आता हे झाल्यानंतर आपण जे ही बॅक पार्ट कट केला होता तर तेव्हा आपण 5 इंचाचं शोल्डर घेतलं होतं, तर इथे सुद्धा मी 5 इंचावरती जे आहे शोल्डर घेणार आणि 3 इंचाची जी आहे शोल्डर पट्टी घेणार, जी मागं घेतली ती समोर सुद्धा घ्यायची। तर यानंतर जे आहे परत 5 इंचावरती मी इथे एक पॉईंट दिला, कारण आपलं स्ट्रेट असं मेजरमेंट आलं पाहिजेत। त्यानंतर एक स्ट्रेट लाईन इथे अशी मारून घ्यायची। त्यानंतर जे आहे आता आपल्याला हाईट द्यायची आहे, तर ती देणार आहे मी 5.6 इंचावरती। तर 5.6 इंचावरती सुद्धा एक इथे पॉईंट देऊन दिला। आता जे आहे इथं दिला तर तो आपल्याला इथे स्ट्रेट करून घ्यायचा। तर हा जो आहे ही लाईन जी आहे मी इथे स्ट्रेट करून घेतली, तर याच लाईनवरती आपलं जे ही चेस्ट आहे ते इथे टाकून द्यायचं। तर आपली 32 इंचाची चेस्ट आहे, तर 8 इंचावरती आपल्याला इथे चेस्टचं मार्किंग करायचं आणि 2 इंचाची जी आहे शिलाई मार्जिन। तर ही जी लाईन आहे मी एक्स्ट्रा इथं वाढवून घेणार, कारण आपल्याला एक्स्ट्राचं इथं लागणार आहे। तर हे झाल्यानंतर आता आपला जो समोरचा मुंडा असतो तो गोलाईमध्ये आतून कापला जात असतो। तर नेहमी काय करायचं, समोरचा मुंडा कापताना हा जो पॉईंट आहे त्याच्या हाफ इंच आत यायचं आणि आपल्याला एक स्ट्रेट अशी परत एक लाईन इथे मारून घ्यायची आणि परत हा जो क्रॉस पॉईंट आपला नवीन तयार होतो तिथपासून 1 इंचावरती असा पॉईंट द्यायचा आणि परत जी आहे एक व्यवस्थित अशी आपल्याला इथे गोलाई देऊन द्यायची। तर इथं जे आहे हाही मुंडा आपला ड्रॉ झालेला आहे। आता यानंतर आपल्याला फ्रंट नेक ड्रॉ करायचा आहे। तर जो फ्रंट नेक आहे तो आहे आपला 7.5 इंचाचा रेडी, तर त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 8.25 इंचावरती आपल्याला इथे एक पॉईंट द्यायचा आणि एक स्ट्रेट लाईन इथे सुद्धा आपल्याला अशी मारून घ्यायची आणि एक परत आपल्याला वरती सुद्धा इथपर्यंत एक लाईन मारून घ्यायची आणि एक बॉक्स इथे तयार होऊन जातो। तर आता इथे जो आहे ना तो शेप जो आहे आपल्या गळ्याचा तो राहणार आहे या टाईपचा, म्हणजे या प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे। तर तो जो शेप आहे ना तो मी जो आपला फ्रेंच कर आहे त्याने इथे देणार आहे। तर सर्वात अगोदर मला जसा शेप द्यायचा आहे त्याच प्रकारे मी इथे काय करून घेणार, थोडंसं कर शेपमध्ये। तर हा जो आहे व्यवस्थित असा या कर्व शेपने जे आहे ना व्यवस्थित असा आपल्याला शेप इथे ड्रॉ केला जातो। तर हा जो शेप आहे तो मला असा ठेवायचा आहे। तर याच प्रकारे जो आहे मी ते कट करून घेणार आहे शेप। तर यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपली ब्लाऊजची हाईट। तर जेव्हाही आपण ब्लाऊज कट करतो म्हणजे फ्रंट पार्ट कट करतो तर 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो। तर 14 इंचाची हाईट आहे तर मी इथं 2 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 16 इंचावरती जे आहे एक लाईन मारून घेणार आणि एक स्ट्रेट लाईन इथं मारून घेणार परत। आता ही स्ट्रेट लाईन आपली इथं झालेली आहे। आता काय करणार, आता आपल्याला काढायचा आहे बस्ट पॉईंट। तर बस्ट पॉईंट कसा काढायचा आहे, तर शोल्डर पासून जर आपला बस्ट पॉईंट येतो तिथपर्यंत आपल्याला मेजर करायचं आहे। तर जो बस्ट पॉईंट आहे तो देणार आहे मी 10 इंचावरती, तर हाफ इंच एक्स्ट्रा घेणार आणि 10.5 इंचावरती पॉईंट देणार। तर हाफ इंच एक्स्ट्रा का, कारण जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करू तर त्यामध्ये हाफ इंच चालला जातो आणि 10चा जो आहे आपला बस्ट पॉईंट इथे तयार होऊन जातो। त्यानंतर आता इकडून सुद्धा आपल्याला एक मेजरमेंट घ्यायचं आहे। तर ते कसं घ्यायचं, जेवढाही आपला चेस्ट आहे त्याचा 10वा भाग म्हणजे 32 चेस्ट साईज आहे तर त्याला 10 ने डिवाइड करायचं, म्हणजे 3.2 आपलं उत्तर येतं। आणि त्यामध्ये जी शिलाई मार्जिन आहे ती आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायची आहे इथेच। तर मी जे आहे 3.8 वरती एक पॉईंट देणार आणि जितका मेजरमेंट इथं घेतलं त्याचं हाफ इंच कमी आपल्याला खाली सुद्धा इथे घेऊन घ्यायचं। तर 3.2 वरती मी इथे पॉईंट दिला। त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळवत आपल्याला एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची। तर हा जे आहे ही आपला मेजरमेंट झालेला आहे, सॉरी ही लाईन मार्क झाली। त्यानंतर आता आपल्याला टक्स द्यायचा आहे। तर इथं जे आहे ना मी 2.5 इंचाचा जो टक्स आहे आपला तो इथे देऊन घेणार आणि एक इथं सुद्धा स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। आता हे झाल्यानंतर आपल्याला थोडासा आता आपला जो याचा शेप असतो कटोरीचा तो शेप इथे देऊन द्यायचा आहे। तर मी फ्रेंच करचाच उपयोग करतो। तर फ्रेंच कर आपल्याला खूप असं स्टिचिंगमध्ये उपयोगात पडतो। आपल्या हाताला एवढा गोलाकार येणार नाही, तर फ्रेंच करने व्यवस्थित असा शेप आपल्याला दिला जातो। आता तुम्ही बघू शकता याच प्रकारे आता हाच जो शेप आहे तो थोडासा खाली वाढवत आपल्याला या टाईपचा शेप इथे देऊन द्यायचा। तुम्ही बघू शकता जसं आता मी देते त्या टाईपचा मला सुद्धा शेप इथे देऊन द्यायचा आहे।
हा शेप आपला इथे तयार झाला। तर आता काय करायचं आहे आपल्याला, दुसरं मेजरमेंट म्हणजे आता आपल्याला ही लाईन आणि ही लाईन मेजर करायची आहे। तर आता ही जी लाईन आहे ती भरत आहे आपली 5.5 इंच। आता आपण ही लाईन मेजर करणार की किती भरतीये, तर ही जी लाईन आहे ही भरत आहे 6.25 इंच, म्हणजे पाऊण इंच एक्स्ट्रा। तर आता जे पाऊण इंच तर त्याचा डबल न किती होतं, 1.5 इंच। तर आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच हे लक्षात ठेवायचं, 1.5 1.5 इंच। आता आपल्याला घ्यायचं आहे वेस्टचं मेजरमेंट। तर वेस्ट कशी घ्यायची, जेवढीही आपली हे जे आहे हुक आणि आयची पट्टी आहे तेवढं मेजरमेंट सोडूनच आपल्याला वेस्ट सुद्धा इथं घ्यायची आहे। आता यानंतर आपण हाफ इंच जे आहे ना स्टिचिंग मार्जिनमध्ये घेतलेलं होतं, तर तितकं इथं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आणि जेवढं इथं मेजरमेंट येतं तेवढंच इथं सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढे जेवढी ही आपली वेस्ट आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं। त्याच्यानंतर 2 इंच जे आहे आपल्याला इथे शिलाई मार्जिन सुद्धा एक्स्ट्रा घेऊन घ्यायची। तर इथे सुद्धा आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे। आता इथे सुद्धा आपण हाफ इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं होतं आणि आता इथे सुद्धा घेतलेलं नव्हतं। तर आता आपल्याला काय करायचं, परत इथं 1 इंचापर्यंत वाढवून घ्यायचं, कारण हाफ इंच इकडून शिलाईमध्ये जाणार आणि हाफ इंच इकडून सुद्धा शिलाईमध्ये जाणार। जो आपला हा पार्ट आहे तर याची ही हाफ इंच शिलाईमध्ये जाणार आणि आपला हा जो पार्ट आहे याचं सुद्धा हाफ इंच शिलाईमध्ये जाणार। तर तो आपल्याला 1 इंच इथे एक्स्ट्रा घेऊन घ्यायचा आहे। तसंच खाली सुद्धा हाफ इंच घेऊन घ्यायचं आहे। खाली 1 इंच घ्यायचं काम नाहीये, कारण आपण पहिलंच इथं घेतलेलं आहे। तर आता जे आहे एक चेस्ट आणि वेस्ट लाईन जी आहे आपल्याला इथे जोडून घ्यायची। आता ही जोडणं झाल्यानंतर आता 2 इंच आपल्याला आत यायचंय, खाली सुद्धा 2 इंच आत यायचंय, म्हणजे आपली जी फिटिंग असते ना ती सोडून आणि आता जे आपलं इथं एक्स्ट्रा भेटलं होतं त्याचं आपण डबल न केलं 1.5 इंच। तर इथं जे आहे शेवटच्या लाईनवरती आपल्याला 1.5 इंच इथे एक पॉईंट द्यायचा आणि जिथंही आपलं पाऊण इंच एक्स्ट्रा भरत होतं तिथे एक पॉईंट द्यायचा। हा पॉईंट इथे मिळवून घ्यायचा। तर ही जी मेजरमेंट्स आहे आपली इथे झाली। त्याच्यानंतर जे आहे आपल्याला काय करायचं, जिकडून हुक आणि आयची पट्टी असते तिकडून सुद्धा हाफ इंच वरती यायचं, इथं सुद्धा एक पॉईंट द्यायचा आणि इथे या पॉईंटशी मिळवत आपल्याला परत एक इथे पॉईंट देऊन द्यायचा। आता ही जी आहे आपली इथे पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे। आता ही पूर्ण आपल्याला कट सुद्धा करायची। तर हे जे फ्रंट पार्ट आहे याची सुद्धा आपली इथे ड्राफ्टिंग झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झाली। तर यानंतर जे आहे आता आपल्याला काय करायचं की हॅलो फ्रेंड्स, आज जे आहे आपल्याला 8.5 इंचची जी स्लीव्ज आहे ती इथे कट करायची आहे। तर ती कशी कट करायची आणि ही जी स्लीव्ज आहे ती 32 चेस्ट साईजची आहे। तर त्याच प्रकारे त्याच मेजरमेंटने जी आहे आपल्याला इथे जी स्लीव्ज आहे ती कट करायची आहे। तर आता आपण जेव्हा कापड घेतो स्लीव्हसाठी, आता इथे जे आहे मी 2 फोल्ड कापड घेतलेलं आहे, इकडून जॉईंट आहे, म्हणजे आपल्याला नेहमी स्लीव्हसाठी काय लागतं, इकडून जॉईंट लागतं आणि इकडून अनफोल्डेड बाजूसुद्धा लागते। तर आपण हे कापड किती घ्यायचं नेमकं, तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला हाच प्रश्न पडतो की आपण नेमकं हे कापड किती घ्यायचं। आपण पूर्णच्या पूर्ण सुद्धा घेऊ शकत नाही, कारण आपलं जे वाया जातं जे कापड असतं शिल्लकचं, तर आपण ते घेताना काय करायचं, नेहमी जेवढी ही आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, तेवढं आपल्याला ते कापड घ्यायचं आहे, एवढं ध्यानात ठेवायचं। तर इथं जे आहे ना आपली चेस्ट आहे 8 इंच, तर 9 इंच मी एक्स्ट्रा इथे घेणार, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेणार। तर 9 वरती एक पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट आणि सरळ अशी एक लाईन मी इथे मारून घेतली। आता ही लाईन मारणं झाली। त्यानंतर आता आपल्याला द्यायची आहे स्लीवची हाईट। तर इथं जे आहे आपले 8.5च्या स्लीव्ज आहे, तर 9.5 इंचावरती जे आहे मी एक पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन इथेही मारून घेतली, म्हणजे आपली जी स्लीवची हाईट आहे ती इथपर्यंत असणार आहे।
तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की जो इकडून असतो ना, जिकडून आपला अनफोल्डेड पार्ट असतो तिकडून 3 इंचापर्यंत जे आहे मी ते डाऊन देणार. त्यानंतर जेवढाही आपला मुंडा आहे त्या जेवढा मुंडा राऊंड आहे तेवढा आपल्याला इथे देऊन द्यायचा. तर हा आपल्याला इथे आपण ठेवणार आहोत 7.5 इंचापर्यंत, तर किंवा 7.25, तर 7.5 आपण देणार. आणि पुढे जे आहे 2 इंचाची आपली शिलाई मार्जिन, तर तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट मेजरमेंट इथं आपलं आलेलं आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. तर इथं जे आहे फक्त 7.5 इंचाचं मी जो आहे मुंडा दिला आणि 2 इंचाची आपली शिलाई मार्जिन. तर हे झाल्यानंतर इथपर्यंत जे आहे आपल्याला व्यवस्थित असा शेप द्यायचा, पण तो स्टार्ट कुठून करायचा, तर इकडून जे आहे आपल्याला 2 किंवा 2.5 इंचावरतूनच सुरू करायचा आहे. कारण आपला जेव्हा हा पार्ट असतो तर आपण इथपर्यंत तर सरळ ठेवतो, पण इथून आपला काय असतो गोलाकार, तर आपल्याला इथंही तसंच करायचं. इथपर्यंत जे आहे आपल्याला सरळ ठेवायचं आणि इथून आपल्याला थोडासा असा क्रॉसमध्ये शेप देत जे आहे इथपर्यंत जोडून घ्यायचं. तर या प्रकारे थोडासा गोलाकारमध्ये शेप आपल्याला देऊन द्यायचा या टाईपने. आणि पुढं जे आहे ही स्ट्रेट लाईन आपल्याला वाढवून घ्यायची, म्हणजे आपली जी फिटिंगची लाईन असते ती. तर ही झाली आपली स्लीव्ज. तर यानंतर जे आहे आता आपल्याला फिटिंग, तर जी फिटिंग आहे ती आहे 10 इंच, म्हणजे 10चा हाफ किती येतं, तर 5 इंच. 5 इंचावरती एक पॉईंट दिला, त्याच्यानंतर 2 इंचाची आपली शिलाई मार्जिन, आणि हा पॉईंट इथे आपल्याला जुळवून घ्यायचा. तर हे झाल्यानंतर आपल्याला जे आहे स्लीव्ज कट करून घ्यायची. तर बघू शकता व्यवस्थित अशी आपली इथे स्लीव रेडी झालेली आहे. तर व्यवस्थित अशी आपली स्लीव्हसुद्धा इथे रेडी आहे. आता जे आहे ना, याला जर आपल्याला फ्रंट पार्टचं म्हणजे जे फ्रंट आर्महोल असतो तो शेप द्यायचा असला तर काय करायचं, आपल्याला इकडच्या बाजून जे आहे ना 1 इंच आत यायचा, आणि जोही आपला एक्स्ट्राचा इथे भाग दिसत आहे ना तो आता इथे काय करणार, मी थोडासा ड्रॉ करून घेणार. तर हा पार्ट कट केला की आपला फ्रंट आर्महोलचा शेपसुद्धा इथे येऊन जातो. हा जो आहे तो आता मी नंतर कट करणार, किंवा जेव्हा आपण कटिंग करणार. नाही तर काय होतं, आपण आताच जर अस्तर कट केलं तर अस्तरची कोणचीही शिदी आणि उलटी बाजू नसते, त्यामुळे आपलं एक्सचेंज होऊ शकतं. त्यामुळे नंतर कट करायचं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आणि आवडला तर लाईकसुद्धा करा.